तर हे गाईज व्हॉट्सअप कसं काय, आता दुपारचे 2:30 झालेत. आय मीन 2:39. आणि भाई तुमचा भाऊ आहे आजारी 3 दिवसापासून. सो माझे नशीब 3 दिवसाचे ब्लॉग हे होते. म्हणजे असं होतात ना की भाई मी नशीब टाकले होते ते ब्लॉग म्हणून, असे 3 दिवस म्हणून. ते खूप माझं चांगलं होतं, कारण की मला ब्लॉग करायची संताच नव्हती. म्हणजे होतं ना की भाई एनर्जी नव्हती, पूर्ण विकनेस होता बॉडीमध्ये, ताबे भरा, पूर्ण हेड पेन होत होतं. आणि आता मी चाललो हॉस्पिटलमध्ये. जरा बघतो काय विषय काय नाही. कारण की मी सकाळी आत्ताला फोन केला होता, आता की भाई आपण जाऊ कधीतरी असं तसं हे ते. मी बोललो की व्हॉट द फक ब्रो, मी आता आजारी आहे, तुला आत्ता जायचं माझ्यासोबत. तो बोलतो मला नाही जमणार असं तसं, त्याला पण बरं नव्हतं म्हणून. त्याच्यानंतर मी ते स्नॅप बघितले भाई फुल तिथे हे आहे. मग त्यानंतर मला दीपचा फोन आला. दीप बोला की अश्विन मी आता तेरे साथ असं तसं हे ते. वो आतो ने गाड़ी लाया था, तो मैं दीपक मांग बोला कि आतो ने गाड़ी लाए करके, और वो ऊपर पबजी खेले मस्ती करे असं तसं. मैं बोलो कि ठीक है भाई चलेगा, रहने दे. वैसे भी वो 1-2 बार मेरे साथ आया था, मेरे को भी वो हॉस्पिटल में 1 बार लेके गया था. ते मी सांगू ना सगळं, ते खूप जरा हे होतं. प्लस माझ्या पप्पांना पण घेऊन गेला. मग भाई मी असं एका गोष्टीमुळे भाई असं नाही हे नाही करू शकत, कारण की त्यांनी खूप काय माझ्यासाठी केले. सो मी ते असं काय हे नाही करत. जाऊ दे, आज त्याला बरं नसेल म्हणून, तो आला नसेल म्हणून. त्याच्यानंतर आता दीप येतो, दीप आणि मी चाललो हॉस्पिटलमध्ये. बघू काय विषय काय नाही, तुम्हाला मी दाखवतो भाई आजचा ब्लॉग. भाई मला सोपत वाटत नाही, कारण की ना मी माझा लास्ट ब्लॉग होता, शूट केला होता मी फ्रायडेला. ठीक आहे, फ्रायडेचा तर मी ब्लॉगच चालू नाही केला. मी असं 1-1, 2-2 क्लिप घ्यायचो. आणि भाई मी बोलली भाई आता ब्लॉग काढायची पण इच्छा नाही माझी, असं होतं. मग त्यानंतर आज मी सगळे ते ब्लॉग आहे का मी 3 दिवसाचे नॉनस्टॉप, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे, हे 4 दिवसाचे ब्लॉग मी असं टोटल एडिट करून बघतो. बेंचो फक्त 7 मिनिटाचा ब्लॉग झाला तो. आणि तो उद्या ब्लॉग येणार आहे का, आणि हा आजचा ब्लॉग परवा येणार आहे. मग बघू मग आपण काय विषय. बाहेर कोणाच्या खूप घाण नजर लागल्या का, पूर्ण लाल लाल झाले माहिती आम्ही. तर बघू मग. तुमचा भाईला ब्लेड पण येते आता. हा ना, खूप काय चेंज व्हायचं भाई. फक्त पैसा पाहिजे आणि हे पाहिजे भाई, कोणाचं ते सपोर्ट पाहिजे. आई शप्पल चुम्मा भाई. बघा भाई ह्याला बोलतात खरे मित्र. स्वेटर पहन गया इतना भी तो क्या शहर है भाई अपना. अभी मार के फर्स्ट किस बिल्डिंग के पीछे. भाईची कापलेली आहे. आता आम्ही जातोय हॉस्पिटल. कापलेली काय कापलेली हा जास्त वाचला का आपले काय नाही भाई. भाईला बरं नाहीये म्हणून चाललं हॉस्पिटलमध्ये दाखवायला, कारण की आम्हाला डॉक्टरची सवय नाहीये. बघा आता तेल 2 गांडे 3 जरा मस्त की ग्लुकोज घेतो भाई. काय रिएक्शन आहे असू भाईचा. हा ना भाई, आज जिमला पण नाही गेलो माहितीये का. अरे इसके एक बंदी ने मैसेज किया था. हाँ मैसेज किया था एक लड़के ने, मेरे को चैन दिखाता है. वो बोलते इसको पहचानता है. मेरी बहन मैं जानता लोग को नहीं पहचानता है. उसने फोटो ऐसा तभी बढ़ती यार ये तो हम लोग की कॉलेज की है. जैसा है मैं वैसे ही चलेगा. अभी तू और ज़्यादा बीमार गिरा तो मेरे ऊपर मत आना. तेरे ऊपर ही बोलेगा तो साले. लोग कॅमेरा बंद कर. विषय नंतर मी हॉस्पिटलमध्ये आलो. तर काय आता ब्लॉग काढण्याचं कारण काय आहे माहिती आहे का, की मी आता हॉस्पिटलमध्ये आलेलो. आणि आता मी हॉस्पिटलच्या बाहेरच 4 तासाची वाट बघतोय. आणि सीन काय आहे माहिती आहे का, की काही मुलांनो आणि मुलींनो, जर तुमच्या लाईफमध्ये सोबत काय ना काहीतरी चालू आहे मग, किंवा काय ना काहीतरी हे चालू, तुम्ही डिप्रेशनमध्ये काही भाई, तुम्ही घरच्यांना सांगा. घरचे तुम्हाला ओरडतील किंवा समजवतील. 1-2 दिवस बोलणार नाही, त्यानंतर बोलतील. बट भाई तुम्ही असा कदम उचलू नका की त्याने तुमचं आयुष्य घर तुमचे लागतील, तुमच्या फॅमिलीचे किंवा असं तसं चुत्यापा करू नका भाई. कारण की मी आता हॉस्पिटलमध्ये होतो भाई. मी आता एका पोलिसाला विचारलं काय आलं. तो पोलिसाला बोलतो की तुझ्या वयाचा एक मुलगा आहे, त्याने सुसाईड केलं, फाशी घेतली. मी बोल की व्हॉट द फक ब्रो. इथं आम्हाला पण टेन्शन असतं, आम्हाला पण असं असतं. आम्ही कधी असं विचार पण नाही केला. आम्ही तर पुढे जायचं बघतोय त्याला लात मारून डिप्रेशनला वगैरे. आणि हा त्या भाईनी सुसाईड केलं. शेट ब्रो, ते ऐकून मला कसं तरी घाण वाटलं. कारण की मला खूप मित्रांनी आधी सुसाईड केलेलं, काही पोळीमुळून सुसाईड केलेलं, किंवा काय टेन्शन होतं त्यांना असं तसं.
बट भाई असं काय करू नका भाई, आता घाण दिवस आहेत, पुढे जाऊन तुम्ही मेहनत केली तर तुमचे पण चांगले दिवस येतील भाई. स्वतःवरती भाई बिलीव्ह करा की भाई मी करू शकतो, मी हे करेल. आत्ता काय झालं सोडून द्या ते काही, म्हणजे मुलगी ब्लॅकमेल करते की काय ना काय, तिला बोला भाई तू बिंदास कर, तो जे काचे ते कर, बट फालतूगिरी करू नका भाई लाईफसोबत, आयुष्यात नका करू भाई. एका चुकीमुळे आयुष्याचे लागतील, असं नका करू ब्रो. आता भेटू मग घरी. तर बदलापूरमध्ये ना सिग्नल लावलेत फुल चमचमीत, म्हणजे आणि ते पण 70 सेकंदाचे. आता नडा, आता बोला गावाला बदलापूर गाव बोला आता फक्त नुसतं आहे. अच्छा म्हणून तू थांबले सिग्नल लागले म्हणून. अरे सवय नाही डेंजर विषय आहे. मला बर्गर खायची इच्छा आहे बर्गर किंग मधला, आणि आठवडा भाजी एकदम असं खायला. हे थंडी वाजते मग काय आलं खायचं काम करायचं भाई. माझे 50 रुपये 20 रुपये राहते. नजर लागली रे आपल्याला सगळ्यांना. हा ना भाई, मग आता असे घाण नजर लागले ना, आई शपथ अकाउंटची रीच पण खाली पडली मजबूतवाली. चल देवाच्या कृपेने ते तरी नाही पडत आहे आता खाली माझं. तू इंस्टाला म्हण का नाही अरे येतच नाही रे जास्त, आता येईल. तर गाईस आता सीन काय माहिती का, तुम्हाला बरं नसेल ना डिप्रेशन काही असलं ना काही खावा तुम्ही, पोट भरून खावा. आता पोट भरून खावा. मला आता आठवणे ड्रॉप केलं ते तुम्ही मस्त पाणीपुरी खाल्ली, चायनीज बिल खाल्ली, मंचुरियन खाल्लं, ज्यूस पिला. आता मी चालू फुर्सतमध्ये घरी. आणि जर आता हे घरच्यांना समजलं की मी बाहेरून खाऊन आलो आहे तर 100च्या स्पीडला वाटे, मग आपण घरी जाऊ. काय विषय काय नाही. तर काय सुद्धा सिनेमात आता मी मला बिल्डिंग खाली आलो आहे आणि दाखवतो. तिथं समोर आहे ना 2 कपल बसलेत. ठीक आहे भाई, माझं कधी असे दिवस येतील आई शपथ भाई. त्यांना बघून ना मला पण असं वाटतं की भाई मला पण एक पाहिजे असं तसं, बट नाही पाहिजे. आणि बघा ती जी प्लेस आहे ना ह्या बिल्डिंगच्या बाकी, ती प्लेस माझ्यासाठी खूप लकी आहे भाई, खूप लकी आहे. जे झाले ना ती प्लेस खूप लकी आहे भाई. मला आता मला ती आठवण येते का भाई काय प्लेस आहेत तिचे आय मीन आमचे. जसं की बस स्टॉप, त्याच्यानंतर इथं कुठं होतात PH वगैरे, त्याच्यानंतर असं खूप सारे प्लेस आहेत भाई तिथं मी जातो ना आत्ता मध्ये मध्ये. तर मला भाई एक अशी मेमरीज आहे ती आठवते आहे. म्हणजे खूप भाई खूप आलता सीन आहे भाई, खूप आलता सीन आहे. मग भेटू आता घरी. आता ना लिफ्टमध्ये चालूच आहे ना, चालूच आहे. तर लिफ्टमध्ये आणि ना माझं परत तापी बेळा सुरुवात झाली. वेगवेगळे चक्कर सगळं वाटतं मला विकनेस आहे ब्रो. आणि माझा मागा जीव नाही तर पण ते रात्रीचा तो शॉट होईल मला माहिती आहे भाई. काल सारखं तो का रात्रीसारखा शॉट होईल या माती नाही पाहिजे माहिती आहे का. ते खूप घाण होतं का रात्रीचं ना, खूप घाण. हो येतो सही कसं आहे सिस्टम आहे. मग तुम्ही आत्ता आले आला हिरो राहणार गेले रे. तर काय होतं रात्रीचे 10 वाजले आणि माझी फॅमिली मस्त जेवायला बसले. नाही मस्त चिकन पण खाताय भाई, चिकन नाही आहे. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.